अखेरीस शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, कारण पीक विमा मंजूर झालेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या खरीप पीक विम्याची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो, तो अखेर मंजूर झाला आहे व निसर्गाच्या लहरीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कधी मिळणार हा एक मोठा प्रश्न होता. आता हा पीक विमा तुमचा आला आहे का नाही, तुमचा जिल्हा आहे का, लगेच तपासायचे आहे. कोणत्या पिकाला पीक विमा मिळणार, सर्व याद्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, तर खात्यात पीक विम्याचे जे काही पैसे जमा होणार आहे ते तुम्ही मोबाईलवरून सुद्धा तपासू शकणार आहात. तर पीक विमा सुरुवातीला 16 मार्चपासून विम्याचे कॅल्क्युलेशन दिसणार असे सांगण्यात आले होते. त्यात आता थोडा उशीर झाला असला तरी सुद्धा 19 तारखेपासून शेतकऱ्यांना आकडे दिसू लागले आहेत. सध्या पोर्टलवर प्रामुख्याने मूग, उडीद, सोयाबीन आणि मका यासारख्या पिकांची माहिती अपडेट झाली आहे. मात्र जर तुम्ही तूर आणि कापूस या पिकांसाठी विमा काढला असेल तर तुम्हाला थोडी आणखी वाट पाहावी लागेल. या पिकांचं स्टेटस सध्या अवेटेड म्हणजेच प्रलंबित असे दाखवत आहे. तर लक्षात घ्या, हे चेक करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे. PMFBY ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, गुगलवरती टाकायचं आहे. जी फर्स्ट लिंक असणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फार्मर कॉर्नर म्हणून एक ऑप्शन येणार आहे. फार्मर कॉर्नरवरती गेल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर, तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला तिथे काय दिसणार आहे, सर्व जे काही आकडे आहेत ते दिसणार आहेत. आकडे म्हणजेच काय, क्लेम टाईप कोणता आहे, लॉस पर्सेंटेज कोणता आहे, टोटल क्लेम अमाऊंट आहे, हे सगळं तुम्हाला इथे दिसणार आहे. तर शेतकरी बांधवांना लक्षात घ्या, आता हे तुमचा विमा मंजूर झालाय का नाही हे कसं समजायचं, तर पोर्टलवर तपासताना तुम्हाला 3 प्रकारच्या नोंदी दिसू शकतात. रक्कम दिसणे, जर तुम्हाला तिथे विम्याची काही रक्कम कॅल्क्युलेशन दिसत असेल तर अभिनंदन, याचाच अर्थ तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे. बघा इथे काय झालेलं आहे की तुमची रक्कम दिसत आहे, म्हणजे तुमचा पीक विमा काय झालेला आहे, मंजूर झालेला आहे, समजून घ्यायचं आहे. जर तिथे कॅल्क्युलेशन 0 दाखवत असेल तर दुर्दैवाने तुमच्या भागात किंवा महसूल मंडळात पीक विमा मंजूर झालेला नाही असं समजायचं आहे. बघा इथे 0 असेल क्लेममध्ये, असं असेल शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर असं रक्कमवरती 0 म्हणजे 0 दाखवत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. अवेटेड म्हणजेच काय, प्रलंबित असणार आहे. याचा अर्थ अजून तुमच्या पिकाचे कॅल्क्युलेशन झालेलं नाही, यासाठी काही दिवस तुम्हाला थांबावे लागणार आहे असं सुद्धा दिसणार आहे. तर गुगलवर जाऊन PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजना सर्च करा आणि अधिकृत वेबसाईट उघडायची आहे. तिथे तुम्हाला जसं आपण सांगितलं की फार्मर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर, त्यावर आलेला OTP टाकून लॉग इन करायचं आहे. एक नंबरवर अनेक पॉलिसी असतील तर आधार नंबर वापरून लॉग इन करावं तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर खरीप 2025 हे वर्ष निवडावं, तुमची पॉलिसी सिलेक्ट करा आणि त्यात खाली व्ह्यू या बटनावर क्लिक करायचे. ते तुम्हाला विम्याची मंजुरी झालेली रक्कम ही ते स्पष्टपणे दिसणार आहे. याचं स्पष्टपणे तुम्हाला रक्कम दिसत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण पीक विमा आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही कोणाची मदत घेऊ शकता व त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता की पाहू शकता. आता मराठवाड्यातील तुम्ही आपल्याला माहितीच आहे की पीक विमा जे काही मंजूर झालेले आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड आणि धाराशिव या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप 2025 या पीक विमा मंजूर झालेला असून अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही परतावा मिळत आहे, त्यामध्ये सोयाबीन, कापूस, मका या मुख्य पिकांसह हवामान आधारित फळ पिक योजनेत लिंबूवर्गीय पिकांचे समावेश आहे. अशा प्रकारे हे याद्या सुद्धा आलेली आहे, तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये पूर्णपणे मका असेल, रागी असेल, त्यानंतर ज्वारी आहे, कडधान्य दिलेले आहेत. अशा प्रकारे हे जे काही व्हॅल्यू दिलेले आहेत त्याचे किंवा जे रक्कमा दिलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकणार. आता इथे डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत, म्हणजे जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे. तिथे मराठवाड्यातील प्रमुख पिके सोयाबीन, कापूस, मका, तूर, मूग, उडीद असणार आहे. पीक विमा तपशीलमध्ये हवामान आधारित फळपिकेमध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब असणार आहे. विमा वितरण स्थिती परभणी जिल्ह्यासह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये विमा वितरण अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहे. हे आधीमध्ये तुम्ही पाहू शकता की कोकण आहे, नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, छत्रपती संभाजीनगर, लातूर आहे, अशा विविध ठिकाणी काय झालेलं आहे की पीक विमा मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बीड जिल्ह्यात काही परिस्थिती आहे का असे सुद्धा काही जण विचारत आहेत. तर अनेकांनी म्हणजे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर पैशावरी 49 असून सुद्धा पीक विमा मिळत नाही. काही शेतकरी बांधवांची नक्कीच इथे तक्रार आहे. सरकारने हेक्टरी 17,000 सरसकट मंजूर करण्यात येईल असं म्हटलं होतं, तरी सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पीक विमा न मंजूर झाल्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांमध्ये नाराजी दिसत आहे. तुमचं सुद्धा पीक विमा जमा झाले का नाही, तुमची सुद्धा ह्या रक्कमा 0 आहे का, अवेटेड आहे, किंवा या रक्कमा जमा झाल्या असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्कीच सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.